सोलापूर शहरातील एका फळ व्यापाऱ्याने कोलकात्याला पाठवलेला सुमारे 7 लाख रुपये किमतीचा द्राक्ष आणि चिकूचा माल टेम्पो चालकाने परस्पर विकून टेम्पोसह पलायन केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाडजी यासिन नदाफ वय 39 राहणार बिस्मिल्ला नगर मुळेगाव रोड सोलापूर असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे। नदाफ हे फळांचे व्यापारी असून ते सोलापुरातून विविध ठिकाणी फळांची निर्यात करतात। गेल्या मार्च महिन्यात त्यांना कोलकाता येथील न्यू फ्रेश फ्रूट सेलरकडून द्राक्ष आणि चिकूची ऑर्डर मिळाली होती। त्यानुसार नदाफ यांनी ओडिशा येथील AGN ट्रान्सपोर्टचे मालक SK शाहरुख यांच्या सांगण्यावरून टाटा टेम्पो क्रमांक OD02CL 9363 बुक केला होता। या फसवणुकी प्रकरणी लाडजी नदाफ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालक रियाजुद्दीन रहमान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.